नमस्कार, मी सौ पांडव AS सहाय्यक शिक्षिका। माझे व्हिडिओ आवडल्यास माझ्या माय एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील पहिले प्रकरण हेरिडिटी अँड इव्होल्यूशन याच्या चौथ्या भागाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। 4 पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस। विद्यार्थी मित्रांनो, जरा चित्राचे बारकाईने निरीक्षण करा। या चित्रामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्राण्यांचे फोसाइल्स म्हणजेच जीवाश्म पाहायला मिळतील। फोसाइल्स, large number of organisms get buried due to disasters like a flood, earthquake, volcano, etc. पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादी सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात सजीव जमिनीमध्ये गाडले गेले। रेमनंट्स अँड इम्प्रेशन्स ऑफ सच ऑर्गॅनिझम्स रिमेन प्रिझर्व्ड अंडरग्राउंड। या गाडलेल्या सर्व जीवांचे अवशेष व ठसे जमिनीखाली सुरक्षित ठेवले गेले म्हणजेच प्रिझर्व करून राहिले। दीज आर कॉल्ड एज फोसाइल्स। यांनाच आपण जीवाश्म म्हणजेच फोसाइल्स असे म्हणतो। स्टडी ऑफ फोसाइल्स इन अन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ इव्होल्यूशन। जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे असे म्हणावे लागेल। कार्बन डेटिंग मेथड म्हणजे कार्बनी वयमापन पद्धत। Carbon consumption of animals and plants stops after death, and since then only the decaying process of C14 occurs continuously. जेव्हा एखादा प्राणी आणि वनस्पती मृत पावतात तेव्हा त्यांच्यामध्ये असणारे कार्बन ग्रहण करणे ही प्रोसेस थांबते आणि त्या क्षणापासून त्यांच्या शरीरातील C14 चा ऱ्हास ही एक प्रक्रिया सतत निरंतर चालू राहते। इन केस ऑफ डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स, instead of remaining constant, the ratio between C14 and C12 changes continuously as C12 is non-radioactive. C12 हा किरणोत्सारी नसल्याने मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यामध्ये असणारे C14 आणि C12 यांचे गुणोत्तर स्थिर राहत नाही, ते सतत बदलत असते। And therefore the time passed since the death of a plant or animal can be calculated by measuring the radioactivity of C14 and ratio of C14 to C12 present in their body. बघा मित्रांनो, एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ त्यांच्यातील C14 ची सक्रियता व C14 व C12 ची गुणोत्तर काढून या ठिकाणी कालमापन करता येते। आणि ही जी काही कालमापन करण्याची पद्धत आहे यालाच आपण या ठिकाणी कार्बन डेटिंग प्रोसेस और कार्बन डेटिंग मेथड म्हणजेच कार्बनी वयमापन असे म्हणतो। युजेस ऑफ कार्बन डेटिंग मेथड। मित्रांनो, या कार्बनी वयमापन पद्धतीचा वापर विशिष्ट ठिकाणी केला जातो, तो आता आपण पाहू। इट इज यूज्ड इन पॅलिओन्टॉलॉजी अँड अँथ्रोपोलॉजी फॉर डिटरमाइनिंग द एज ऑफ ह्यूमन फोसाइल्स अँड मनुस्क्रिप्ट्स। या ठिकाणी या पद्धतीचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्र व मानव वंशशास्त्र यामध्ये
मानवी अवशेष किंवा जीवाश्म व हस्तलिखिते यांचा काल ठरविण्यासाठी याचा उपयोग केला जातो. वन्स द एज ऑफ अ फॉसाईल been determined by such technique, it becomes easy to deduce the information about other organisms. It seems that vertebrates have been slowly originated from invertebrates. अशा प्रकारे या तंत्राद्वारे जीवाश्मांची कालनिश्चिती केली की त्यांना कालमापनानुसार एका कोष्टकात बसवून त्या काळी असलेल्या सजीवाबद्दलची माहिती आपण सहज सोप्या पद्धतीने मिळवू शकतो. यानुसार अपृष्ठवंशीय प्राण्यापासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्यांचा उद्गम कसा झाला याचा सुद्धा आपण सविस्तर अभ्यास करू शकतो. 5th, कनेक्टिंग लिंक्स म्हणजे जोडणारे दुवे. विद्यार्थी मित्रांनो, चित्राचे बारकाईने निरीक्षण करा. यामध्ये तुम्हाला 3 वेगवेगळे प्राणी पाहायला मिळतील. पहिला असेल डकबिल प्लॅटिपस, दुसरा लंगफिश आणि तिसरा पेरिपॅटस. Some plants and animals show some morphological characters by which they can be related to 2 different groups. Hence, they are called as connecting links. म्हणजे काही वनस्पती व प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा दुसऱ्या 2 भिन्न गटांशी संबंध जोडता येतो. म्हणून त्यांना जोडणारे दुवे असे आपण म्हणतो. Example, Peripatus. In Peripatus, characters like a segmented body, thin cuticle, and parapodia like organ are present. Similarly, these animals show tracheal respiration and open circulatory system, similarly to arthropods. This indicates that Peripatus is connecting link between Annelida and Arthropoda. विद्यार्थी मित्रांनो, पहा, पेरिपेटस या प्राण्यामध्ये वलयी प्राण्याप्रमाणे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म व पार्श्वपादासारखे अवयव दिसून येतात. तसेच या प्राण्यामध्ये संधिपाद प्राण्याप्रमाणे श्वासनलिका व खुली रक्ताभिसरण संस्था आपणास पाहाव्यास मिळते. यावरून पेरिपेटस हा ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे असे आपण म्हणू शकतो. नेक्स्ट, डक-बिल्ड प्लॅटिपस अँड लंगफिश. Similarly, duck-billed platypus lays eggs like reptiles, but shows relationship with mammals due to presence of mammary glands and hairs. बघा, डकबिल प्लॅटिपस हा प्राणी सरीसृप प्राण्याप्रमाणे अंडी घालतो, परंतु दुग्धग्रंथी व शरीरावरील केस यामुळे सस्तन प्राण्याशी नाते सांगतो. म्हणजे त्याचे कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. लंगफिश परफॉर्म्स रेस्पिरेशन विथ लंग्स irrespective of being fish. These examples indicates that mammals are evolved from reptiles and amphibians from fishes. लंगफिश हा जरी मत्स्य वर्गात असला तरी फुफ्फुसाप्रमाणे श्वसन करतो. या उदाहरणावरून सस्तन प्राणी हे सरीसृप प्राण्यापासून तर उभयचर हे मत्स्य प्राण्यापासून उत्क्रांत झाले असावेत असे लक्षात येते. 6. एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. चित्रामध्ये पाहिले तर आपणाला असे आढळेल की यामध्ये एकूण 3 स्टेज दिलेल्या आहेत.
यामध्ये फिश, सलायमँडर, टॉर्टॉइज, चिकेन, पिग, काऊ, रॅबिट आणि मॅन यांच्या विविध अवस्था आपणाला पाहायला मिळतात. Comparative study of embryonic developmental stages of various vertebrates given in the alongside picture shows that all embryos show extreme similarities during initial stages and those similarities decrease gradually. Means शेजारच्या आकृतीमध्ये किंवा चित्रामध्ये आपणाला विविध पृष्ठवंशीय प्राण्यातील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांच्या अवस्था पाहायला मिळतात. त्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास असे आढळते की प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणामध्ये खूपच साम्य दिसते व विकासाच्या पुढील टप्प्यामध्ये ते कमी होत जातात. सिमिलरली इन इनिशियल स्टेजेस indicates the common origin of all these animals. प्रारंभिक अवस्थेतील साम्य या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा देते.